नमस्कार, मी पूर्वा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे पूर्वाज किचनमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातल्या घरामध्ये हमखास बनणारी अशी कैरीची कढी किंवा कैरीचं सारही बोलू शकता तुम्ही। तर त्यासाठी प्रथम मी इथे कैरी घेतली आहे। 1 कपभर कैरी आहे ही। त्याच्यात थोडं वरपर्यंत पाणी घेऊन मी ही थोडीशी उकडून घेणार आहे। उकडून म्हणजे साधारण नरम करून घेणार आहे। आता आपण कैरीच्या कढीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करूया। प्रथम मी इथे 1 कपभर किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे। त्यात आता मी हे मूठभर कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीर जास्ती टाकायची नाहीये, नाहीतर कोथिंबीरीचीच टेस्ट जास्ती येते। इथे आम्ही 7 ते 8 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा आणि इथे 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तिखट जर तुम्हाला आवडत असेल तर जास्ती मिरच्या घेऊ शकता। यात आता मी एक अर्धा छोटा चमचा जिरं टाकणार आहे। 1/4 टीस्पून हळद टाकणार आहे आणि यात आता आपण जी उकडलेली कैरी होती ती घेणार आहे। वाटण हे वाटण्यासाठी जे आपण कैरी उकडलेलं पाणी होतं ते पहिले मी थोडंसंच घेणार आहे आणि आता ह्यात आपण वाटण वाटून घ्यायचं आहे। हे वाटण वाटून झालेलं आहे, चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 टेबलस्पून तेल गरम करत ठेवलं आहे कढईमध्ये। आता आपण फोडणी देणार आहोत। राई फोडणीला देणार आहे। 1 टीस्पून राई घेतली आहे आणि 1 टीस्पून जिरं। राई चांगली तडतडू द्यायची आहे। तसंच मी साईडला एका पातेलीमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे। राई चांगली तडतडली की आपण त्यामध्ये आता 2 लसूणच्या पाकळ्या बारीक कापून टाकायच्या आहेत फोडणीसाठी। लसणीला थोडा लाल रंग आल्यानंतर आपण त्यामध्ये आता हे वाटण टाकायचं आहे। वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर आपण हे चांगलं परतवायचं आहे। आपण टाकलेलं वाटण आहे त्याच्या बाजूने तेल सुटत आलेलं आहे। आता आपण त्यामध्ये प्रथम आपण मिक्सरमध्ये पाणी टाकून ते आपण ह्यामध्ये मिक्स करूया। आपल्याला जितकं पातळ हवं आहे तेवढं आपण पाणी टाकायचं आहे।
ह्याच्यात आता आपण चवीपुरता मीठ टाकूया। आणि कैरीचा आंबटपणा मुरण्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून गूळ टाकणार आहे। तुम्हाला साखर टाकायची असेल तर तुम्ही साखरही टाकू शकता। आता आमटीला कड यायला लागला आहे, तर आपण त्याला परतवून घेऊया। एक कड येईपर्यंतच आपल्याला उकळवायचे आहे, जास्ती उकळवायची नाही, नाहीतर ती फाटू शकते। कैरीचं सार आता चांगलं उकळलेलं आहे, त्याच्यातलं वाटण जे आपण टाकलं तेही व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि कढी आता रेडी आहे। कैरीची कढी रेडी आहे, त्यावरती आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।